मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 49व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड भाग 4 यामधील धम्मावरील प्रवचने आणि यामध्ये सुद्धा सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का, मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करावी, देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का, सम्यक दृष्टीला पहिले स्थान का? सम्यक दृष्टी म्हणजे काय? मित्रांनो, दृष्टी या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. दृष्टी म्हणजे डोळ्यांची दृष्टी, म्हणजेच डोळ्यांनी पाहण्याची क्षमता किंवा नजर, आणि दृष्टी म्हणजे दृष्टिकोन किंवा विचार, म्हणजेच एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समज किंवा दृष्टिकोनाची पद्धत. बौद्ध तत्त्वज्ञानात दृष्टी म्हणजे सत्याचे आकलन किंवा अंतर्दृष्टी म्हणजेच प्रज्ञा, आणि सम्यक दृष्टी ही बौद्ध धम्मातील अष्टांगिक मार्गातील एक महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे योग्य दृष्टिकोन. अष्टांग मार्गांपैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. थोर म्हणजे महान किंवा मोठे तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची, श्रेष्ठ म्हणजे उत्कृष्ट, सर्वोत्तम किंवा उच्च दर्जाचे. सम्यक दृष्टी ही उत्कृष्ट, सर्वोत्तम जीवनाची प्रस्तावना, प्रस्तावना म्हणजे सुरुवात, आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ म्हणजेच उत्कृष्ट, सर्वोत्तम किंवा उच्च दर्जाच्या जीवनाची सुरुवात आणि गुरुकिल्लीच आहे. गुरुकिल्ली म्हणजे, गुरुकिल्ली शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे गुरुची किल्ली, म्हणजेच गुरुने दिलेला मूल मंत्र किंवा यशाचा मार्ग, यशस्वी होण्याचा मार्ग किंवा एखाद्या समस्येचे समाधान म्हणजे गुरुकिल्ली. म्हणजेच सम्यक दृष्टी ही यशस्वी होण्याचा मार्ग आहे. सम्यक दृष्टी ही एखाद्या समस्येचे समाधान आहे. सम्यक दृष्टीचा अभाव, अभाव म्हणजे नसणे, सम्यक दृष्टी नसणे हे सर्व पापांचे मूळ होय. सर्व प्रकारची जी पापे आहेत त्यांचे मूळ आहे. त्यांचे मूळ म्हणजे सम्यक दृष्टीचा अभाव. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे असे कृत्य जे धर्म, नैतिकता किंवा समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. बौद्ध धम्मानुसार पाप म्हणजे अकुशल कर्म, जसे क्रोध, लोभ, द्वेष, अज्ञान इत्यादी, जे दुःखाचे कारण बनतात आणि निर्वाणापासून दूर नेतात. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्वश्रेष्ठ चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टीची आपल्यात वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार. सृष्ट चमत्कार म्हणजे काय? सृष्ट म्हणजे संपूर्ण जग किंवा प्रकृती, आणि चमत्कार म्हणजे अशी आश्चर्यकारक किंवा अलौकिक घटना जी सामान्यतः निसर्ग नियमांच्या पलीकडची वाटते. ज्या घटनेचे कारण समजत नाही अशी घटना म्हणजे चमत्कार. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला
सर्व सृष्ट चमत्कार म्हणजे जगातील असे सर्व चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. हे सर्व जे चमत्कार आहेत ते चमत्कार म्हणजे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे. कार्यकारण भाव म्हणजे काय? कार्यकारण भाव म्हणजे एखाद्या घटनेचे कारण आणि परिणाम यांचा संबंध किंवा विशिष्ट कारणामुळे विशिष्ट घटना घडणे म्हणजे कार्यकारण भाव. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे जगातील प्रत्येक घटनेला कोणते तरी कारण हे असतेच. कारणाशिवाय कोणतीही घटना घडू शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर ठिणगी पडणे हे त्याचे कारण असू शकते किंवा वेगळे सुद्धा कारण असू शकते. परंतु आग आपोआप लागली, काहीही कारणाशिवाय लागली असे होऊ शकत नाही. ज्या घटनेचे कारण सामान्यपणे मनुष्याला समजत नाही, प्रथम दर्शनी समजत नाही, अशा घटनेला लोक चमत्कार म्हणतात. सम्यक दृष्टीची आपल्यामध्ये वाढ व्हायला हे सर्व सृष्ट चमत्कार म्हणजे हे सर्व जगातील जे चमत्कार आहेत हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे. म्हणजे जगातील हे जे चमत्कार आहेत म्हणजे अशा ज्या घटना आहेत की ज्या घटनांचे कारण आपल्याला सध्या समजत नाही, परंतु या घटनांना सुद्धा काही कारणे आहेत हे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत. मिथ्या म्हणजे खोटे, असत्य किंवा बनावट गोष्ट, भ्रामक गोष्ट किंवा वास्तवाशी जुळत नसणारी गोष्ट. ज्यांची दृष्टी संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत म्हणजे बनावट आहेत, असत्य आहेत, त्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा म्हणजेच इच्छा, निग्रह, निग्रह म्हणजे मनातील भावना, इच्छा किंवा कृती यांवर नियंत्रण ठेवणे किंवा नियंत्रण ठेवण्याचा निश्चय करणे म्हणजे निग्रह. त्यांच्या आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे म्हणजेच मिथ्या दृष्टीने बांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय. तिरस्करणीय म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य किंवा तिरस्कार करण्याच्या लायकीचे. तिरस्कार म्हणजे काय? तिरस्कार म्हणजे एखादी व्यक्ती, गोष्ट किंवा परिस्थितीला कमी लेखून नापसंती दर्शवणे म्हणजे तिरस्कार. आणि अशा तिरस्कारास पात्र, अशा तिरस्कार करण्यास योग्य म्हणजे तिरस्करणीय. दुःखकर म्हणजे दुःख देणारी, जुगुप्सा उत्पन्न करणारी. जुगुप्सा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल, गोष्टीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल अत्यंत अप्रिय, घाणेरडे किंवा अनैतिक वाटल्यामुळे मनात निर्माण होणारी घृणा, किळस किंवा तिटकारा वाटण्याची भावना म्हणजे जुगुप्सा. जुगुप्सा ही भावना तिरस्कारापेक्षा अधिक तीव्र असते. अशी जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. हानिकारक म्हणजे हानी करणारे म्हणजेच नुकसान करणारे, नुकसानदायक असतात. आणि हे सर्व का? तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे, त्यांची दृष्टी बनावट असल्यामुळे, खोटी असल्यामुळे, असत्य असल्यामुळे हे सर्व घडते. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही म्हणजे लहान मूलसुद्धा योग्य मार्ग स्वीकारते.
परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे. एखादे लहान मूल सुद्धा योग्य मार्ग स्वीकारते, परंतु तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे याची त्या बालकाला जाणीव नसते. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाबद्दलची माहिती, तथ्ये किंवा कौशल्ये जे शिक्षण, अभ्यास किंवा अनुभवातून मिळते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जीवनातील अनुभवातून मिळणारी समज किंवा अंतर्दृष्टी म्हणजेच ज्ञान. असे ज्ञान पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? यथार्थ म्हणजे खरा किंवा वास्तविक. म्हणजेच खरा भिक्खू, वास्तविक भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते कार्य शक्य आहे आणि कोणते अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. कोणते कार्य शक्य आहे आणि कोणते कार्य अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे. प्रभुत्व म्हणजे काय? प्रभुत्व म्हणजे एखाद्या विषयात किंवा क्षेत्रात निपुणता, श्रेष्ठता किंवा संपूर्ण कौशल्य प्राप्त असणे म्हणजे प्रभुत्व. असे प्रभुत्व ज्याने मिळवले आहे त्यालाच यथार्थ म्हणजे खरा किंवा वास्तविक भिक्खू म्हणता येईल. पुढे बघूया, मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करावी. एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारिपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहत होते. एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारिपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील. इसिपत्तन हे कोणते ठिकाण आहे? इसिपत्तन किंवा इसिपतन हे नाव पाली भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ ऋषींचे ठिकाण असा होतो. इसिपतन हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जे आता सध्याच्या सारनाथ या नावाने ओळखले जाते. हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच बनारस शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारिपुत्त हे इसिपतनमधील मृगदायामध्ये राहत होते. मृगदाय हा पाली भाषेतील एक शब्द आहे, ज्याचा अर्थ हरणांचे उद्यान किंवा हरणांचे वन असा होतो. हे नाव प्राचीन भारतातील इसिपत्तन म्हणजेच आताचे सारनाथ या ठिकाणाला संबोधण्यासाठी वापरले जायचे, कारण तिथे हरणे मुक्तपणे संचार करत असत. अशा मृगदायामध्ये ते राहत होते. त्यावेळी स्थवीर सारिपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. स्थवीर सारिपुत्त हे सायंकाळी आपला एकांत म्हणजेच ध्यान संपवून अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अर्हत स्थवीर महाकश्यप. अर्हत म्हणजे काय? बौद्ध परंपरेनुसार अर्हत म्हणजे अशी व्यक्ती जी व्यक्ती 4 आर्य सत्यांचे पूर्ण ज्ञान प्राप्त करते आणि अष्टांगिक मार्ग पूर्णपणे अनुसरते. सर्व मानसिक अशुद्धता म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर इत्यादी नष्ट करते. निर्वाण प्राप्त करते. सर्व कर्मबंधनातून मुक्त होऊन पूर्ण ज्ञान आणि शांती प्राप्त करते. थोडक्यात अर्हत म्हणजे परिपूर्ण व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीने निर्वाण प्राप्त केले आहे अशी व्यक्ती. असे अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ
जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारिपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय? म्हणजे मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही. महाकश्यपाने उत्तर दिले. सारिपुत्ताने परत विचारले, मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते या दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय? म्हणजे तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते आणि मृत्यूनंतर अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय? म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी खऱ्या आहेत असे मानावयाचे काय? महाकश्यपाने उत्तर दिले, मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. असे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेले नाही, त्यांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय? सारिपुत्ताने विचारले, तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही, मरणानंतर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय? महाकश्यपाने उत्तर दिले, हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही. असे सुद्धा भगवान बुद्धांनी म्हटले नाही, त्यांनी असे सुद्धा सांगितले नाही. सारिपुत्ताने परत प्रश्न विचारला, मित्रा हे भगवंतांनी का म्हटलेले नाही? भगवान बुद्धांनी हे का सांगितलेले नाही? महाकश्यपाने त्यावर उत्तर दिले, कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. अर्हत स्थविर महाकश्यपाने फार सुंदर उत्तर दिले. त्याने उत्तर दिले, कारण हा प्रश्न म्हणजेच कोणता प्रश्न? मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे किंवा मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व नाही हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही. मानवतेच्या हिताशी, मानवता म्हणजे काय? मानवता म्हणजे माणसामाणसांमधील प्रेम, करुणा आणि परस्पर सहकार्य जे व्यक्तीला आणि समाजाला अधिक चांगले बनवते. अशी मानवता आणि श्रेष्ठ जीवन. श्रेष्ठ जीवन म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे, स्वार्थ त्यागणे आणि सत्य, शांती आणि समाधानाने जगणे म्हणजे श्रेष्ठ जीवन. अशी मानवता आणि श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी हा प्रश्न, कोणता प्रश्न? मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे किंवा नाही हा प्रश्न या मानवतेच्या हिताशी आणि श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही, म्हणजेच संबंधित नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही. तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे किंवा नाही हा प्रश्न आपणाला प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय यांविषयी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा. हा प्रश्न आपल्याला प्रज्ञा साधून देत नाही किंवा निब्बाणही साधून देत नाही. निब्बाण म्हणजे मृत्यू नव्हे,
तर बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभलेली संपूर्ण शांतता म्हणजे निब्बाण होय. असे निब्बाण आणि प्रज्ञा यांपैकी काहीच हा प्रश्न आपल्याला साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी, भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. या उदाहरणावरून अगदी ठळकपणे स्पष्ट होते की भगवान बुद्धांच्या धम्माचा उद्देश मानवता आणि श्रेष्ठ जीवन हाच होता. यांच्याशी संबंधित विषयांवर भगवान बुद्धांनी चर्चा केलेली आहे आणि मानवता आणि श्रेष्ठ जीवन यांच्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांनाच भगवान बुद्धांनी उत्तरे दिलेली आहेत. मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग, नरक इत्यादी व्यर्थ गोष्टींना, या व्यर्थ गोष्टींची चर्चा भगवान बुद्धांनी केलेली नाही किंवा अशा व्यर्थ बेमतलब प्रश्नांना उत्तरेसुद्धा भगवान बुद्धांनी दिलेली नाहीत. पुढे बघूया, देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. या गोष्टीचा अर्थ बघूया. देव म्हणजे काय? मराठीत देव हा शब्द सामान्यतः ईश्वर, परमेश्वर किंवा दैवी शक्तीच्या अर्थाने संबोधित केला जातो. हिंदू धर्मात देव म्हणजे विश्वाचे सृजन म्हणजेच निर्माण, संरक्षण आणि संहार करणारी एक दैवी शक्ती किंवा व्यक्तिमत्व म्हणजे देव. या देवाची प्रार्थना म्हणजे काय? मनातील इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी देवाकडे म्हणजेच ईश्वराकडे एखादी मागणी करण्यासाठी किंवा देवाची कृतज्ञता व्यक्त करून स्तुती करण्यासाठी विशिष्ट श्लोक, मंत्र किंवा गीताद्वारे देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना होय. अशी देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. देवाचे आवाहन करणे म्हणजे काय? देवाला म्हणजेच दैवी शक्तीला भक्तिभावाने, श्रद्धेने प्रार्थना, मंत्र, पूजा, ध्यान किंवा विशिष्ट विधीद्वारे आपल्या मनात, जीवनात किंवा कार्यात उपस्थित राहण्याची विनंती करणे किंवा आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाला, ईश्वराला आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे. असे देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत म्हणजेच भगवान बुद्ध वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले. भगवान बुद्ध म्हणतात, ही अचिरवती नदी. अचिरवती नदी म्हणजे कोणती नदी? पूर्वीच्या अचिरवती नदीला आता राप्ती नदी म्हणून ओळखले जाते. ही भारत आणि नेपाळमधील एक महत्त्वाची नदी आहे. ती नेपाळमधील हिमालय पर्वतातून उगम पावते आणि भारतातील उत्तर प्रदेशातून वाहत गंगा नदीला मिळते. ही नदी सुमारे 600 किलोमीटर लांबीची आहे. ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली म्हणजेच दोन्ही काठ भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर म्हणजे पलीकडच्या तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून
पैलतीराला उद्देशून बोलू लागला. ज्या व्यक्तीला पलीकडच्या काठावर जायचे आहे, पैलतीरावर जायचे आहे, तो पैलतीराला उद्देशून म्हणजेच पलीकडच्या नदीच्या काठाला उद्देशून बोलू लागला. हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये. हे नदीच्या तिकडच्या काठा, तू ह्या बाजूला ये. तर हे वसिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय? त्याचप्रमाणे हे वसिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण, ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो. ब्राह्मणत्व म्हणजे काय? ब्राह्मणत्व म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीत ब्राह्मण वर्णाशी संबंधित आदर्श, गुण आणि जीवनशैली. यात प्रामुख्याने ज्ञान, शुद्धता, नैतिकता, संयम आणि आध्यात्मिकता यांचा समावेश होतो. ब्राह्मणत्व हे केवळ जन्माने ब्राह्मण असण्यापुरते मर्यादित नसून ते व्यक्तीच्या आचरणातून विद्या, तपश्चर्या आणि समाजाप्रती जबाबदारीतून प्रकट होते. ज्या चांगल्या गुणांच्या आचरणाने मनुष्य अशा ब्राह्मणत्वाला पोहोचतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून, परिपालन करणे म्हणजे नियम, कायदे, आदेश, कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्यांचे पालन करणे किंवा त्या पूर्ण करणे म्हणजे परिपालन करणे. अशा चांगल्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो, अब्राह्मण म्हणजे ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध, अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की, इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. इंद्र हा हिंदू धर्मातील वेदकालीन एक प्रमुख देवता आहे, जो स्वर्गाचा राजा आणि पाऊस, वीज, मेघगर्जना यांचा अधिपती मानला जातो. अशा इंद्राला त्याने म्हटले, इंद्रा, तुला आम्ही आवाहन करतो. ब्रह्मा हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक प्रमुख देवता आहे, ज्यांना विश्वाचे सृष्टीकर्ता मानले जाते. ते विश्वाची निर्मिती करतात, तर विष्णू पालनकर्ता आणि शिव संहारक आहे. अशा ब्रह्माला आवाहन केले, ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान हे हिंदू धर्मातील शिवाचे एक रूप मानले जाते, जे विशेषतः वास्तुशास्त्र आणि पौराणिक संदर्भात महत्त्वाचे आहे. अशा ईशानला आवाहन केले, ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती हा हिंदू धर्मातील वेदकालीन एक महत्त्वाचा देवता आहे, जो सृष्टीचा निर्माता आणि प्रजेचा म्हणजेच प्राणी आणि मानव यांचा स्वामी मानला जातो. ऋग्वेदात प्रजापतीला विश्वाच्या निर्मितीशी जोडले गेले आहे आणि काही वेळा ते ब्रह्मदेवाशी समान मानले जातात. त्यांचे नाव प्रजापती म्हणजेच प्रजांचा पती म्हणजे प्रजेचा स्वामी असा अर्थ दर्शवते. अशा प्रजापतीला आवाहन केले, प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वसिष्ठा हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर म्हणजे आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. असे होणे शक्य नाही. म्हणूनच
देवाची प्रार्थना करणे किंवा देवाला आवाहन करणे, देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.